नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील चॅप्टर क्रमांक 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यामधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 6 पाहणार आहोत. या अगोदरच्या 5 प्रॉब्लेम मध्ये आपण अत्यंत छोटे छोटे भाग पाहिले होते. इथून पुढचे आपले जे प्रॉब्लेम्स असतील बोर्ड परीक्षेत ज्या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम विचारले जातील अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे यापूर्वीच्या जर व्हिडिओज आपण पाहिल्या नसतील तर त्या आपण नक्की पहा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर देखील करा. ओके, आज आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 6 पाहून घेऊया. सर्वप्रथम प्रॉब्लेम क्रमांक 6 आपण काळजीपूर्वक वाचून घेऊया. ओके, प्रॉब्लेम क्रमांक 6 अकाउंट्स ऑफ अ चॅरिटेबल हॉस्पिटल. From the following particulars relating to Radhakrishna Charitable Hospital, Pune, prepare income and expenditure account for the year ending 31st March 2020 and balance sheet as on that date. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे 31 मार्च 2020 या तारखेचं आणि बॅलन्स शीट सुद्धा त्याच तारखेचं. म्हणजे हा आपला फुल फेज क्वेश्चन आहे ज्यामध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहोत आणि बॅलन्स शीट देखील तयार करणार आहोत. ओके, आपल्याकडे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला उदाहरणामध्ये दिलेले पाहूया. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2020. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची डेट जी आहे ती आहे 31st ऑफ मार्च 2020. याचा अर्थ ही करंट इयरच्या एंडिंगची डेट आहे. म्हणजे आपलं करंट इयर 1st ऑफ एप्रिल 2019 ला सुरू झालं असेल आणि 31st ऑफ मार्च 2020 ला संपलं असेल. याचा अर्थ 1920 इज द करंट इयर. ओके, रिसिप्ट साइडला जाऊया. त्यामध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे 8230. टू सबस्क्रिप्शन 52,000. To donation 17,500. Donation which is for general purpose. Okay. To interest in investments 10,000. To proceeds from charity show 8,530. Okay. Payment side item पाहूया. By medicine purchase. विद्यार्थी मित्रांनो, राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटलचं उदाहरण आहे. मेडिसिन हा हॉस्पिटलचा कन्झ्युमेबल आयटम आहे. ओके. By general expenses 1,050. By salaries 23,500. By stationery 2,000. By expenses on charity show 550. By surgery and dispensary expenses 4,200. By equipments ही हॉस्पिटलची असेट आहे. असेट साइडला पण ती मेन्शन करणार आहोत 10,000. By balance carried down ज्याच्यामध्ये कॅश इन हँड 960. Cash at bank 13,000 and total balance 13,960 rupees. Total of receipt and payment 96,250. ओके मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पाहिल्यानंतर आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे पाहूया. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल एक वेगळ्या पॅटर्न मध्ये वेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन किंवा ऍडजस्टमेंट्स दिलेले आहेत. ओके, त्यामध्ये 3 कॉलम आहेत. पहिला कॉलम आहे तो म्हणजे पर्टिक्युलर्स. सेकंड कॉलम आहे 1st ऑफ एप्रिल 2019 चा आणि थर्ड कॉलम जो आहे 31st ऑफ मार्च 2020. याचा अर्थ आपल्याकडे 1st ऑफ एप्रिल 2019 जी आपली ओपनिंगची डेट आहे आणि 31st ऑफ मार्च 2020 ही आपली क्लोजिंगची डेट आहे. म्हणजे आपल्याकडे ओपनिंगच्या देखील काही फिगर्स आहेत आणि क्लोजिंगच्या देखील काही फिगर्स असणार आहेत. ओके, त्यामध्ये क्रमांक 1 म्हटले सबस्क्रिप्शन ड्यू. ड्यू म्हणजे काय तर आउटस्टँडिंग. आता 1st ऑफ एप्रिल 2019 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 310 रुपीज आहे आणि वर्षाच्या अखेरला म्हणजे करंट इयरच्या शेवटी 350 ची आउटस्टँडिंग आहे. म्हणजे 2 प्रकारचे आउटस्टँडिंग आपल्याकडे आहेत. ओपनिंगची आउटस्टँडिंग 310 आणि क्लोजिंगची 350. ओके, सेकंड मध्ये म्हटलंय सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजेच प्री रिसिव्ड. ओके, वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1st ऑफ एप्रिल 2019 ला जी ऍडव्हान्स मध्ये मिळालेली आहे ती 600 रुपीजची आहे आणि 31st ऑफ मार्च 2020 ला वर्षाच्या अखेरला जी ऍडव्हान्स आहे ती आहे 150. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग करंट इयरची आउटस्टँडिंग कोणती आणि नेक्स्ट इयरची ऍडव्हान्स कोणती
आपण सबस्क्रिप्शन हा पार्ट यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अत्यंत काळजीपूर्वक पाहिलेला आहे. आज देखील आपण प्रॉब्लेम मध्ये तो अत्यंत काळजीपूर्वक समजावून देखील घेऊया. ओके, थर्ड आयटम आहे स्टॉक ऑफ मेडिसिन्स. मेडिसिन्स हा राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटलचा कन्झ्युमेबल आयटम आहे. या मेडिसिनचा ओपनिंगचा स्टॉक जो आहे तो 8000 आहे आणि क्लोजिंगचा स्टॉक हा 11000 आहे. ड्युरिंग द इयर मेडिसिन्स या 41000 च्या परचेस केलेल्या आहेत. म्हणजे या आधारावरून आपल्याला मेडिसिन्स कंझ्युम ड्युरिंग द इयर कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि ते आपल्याला एक्सपेंडिचर बाजूला मेन्शन देखील करायचे आहेत. ओके, फोर्थ इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स. म्हणजे इक्विपमेंट्स यंत्रसामुग्रीची इस्टिमेटेड अंदाजित फिगर व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ओपनिंगची 15000 आणि क्लोजिंगच्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. याचा अर्थ तुम्हाला इक्विपमेंटची क्लोजिंगची फिगर कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, आपण इक्विपमेंट्स नावाचा जो आयटम पेमेंट साइडला दिसतो त्याच्यामध्ये टिक मार्क करून घेऊया. ओके, कारण ऍडिशनल परचेस आहेत त्या. फिफ्थ बिल्डिंग. बिल्डिंगच्या बाबतीत ओपनिंगची फिगर दिलेली आहे 40000 आणि क्लोजिंगच्या बाबतीत क्वेश्चन मार्क दिला आहे. म्हणजे क्लोजिंगची फिगर आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, सिक्स्थ आयटम आहे कॅपिटल फंड, ज्याच्यामध्ये ओपनिंगला कॅपिटल फंड दिले 1,70,940 आणि क्लोजिंगच्या बाबतीत क्वेश्चन मार्क आहे. तो क्वेश्चन मार्क आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, आणि 7 10% इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटची 10% ने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे जी आहे 1 लाख रुपयाची ऑन 1 एप्रिल 2019 आणि 31 मार्च 2020 ला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. यावरून आपण इन्व्हेस्टमेंटची क्लोजिंगची देखील फिगर कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, या चार्ट नंतर एक छोटीशी ऍडजस्टमेंट आपल्याला ठिकाणी दिलेली आहे. प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन इक्विपमेंट्स ₹1900. इक्विपमेंट्सला आपण टिक मार्क केलेले आहेच. ओके, त्यामुळे इक्विपमेंट्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला इनरला घेऊया. अँड बिल्डिंग ₹1500 आणि बिल्डिंग वरती देखील आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळे बिल्डिंगला देखील आपण टिक मार्क करून घेऊया. ओके, विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेलं आहे. अगदी सुरुवातीलाच सोल्युशन क्रमांक 6 इन द बुक्स ऑफ राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. करंट इयरची एंडिंगची डेट या ठिकाणी आपण मेन्शन करतो. एक्सपेंडिचर डेबिट्सला आहेत, इन्कम क्रेडिटला आहेत. बॅलन्स शीटची देखील डेट पहा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. लायबिलिटीज अँड असेट्स. ओके, यानंतर आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मधील रिसिप्ट साइडचे जे आयटम्स आहेत ते आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीटला ट्रान्सफर करून घेऊया. ओके, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या सुरुवातीला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे. म्हणजे ओपनिंगचा बॅलन्स आहे कॅशचा ₹8230. आपण तो घेणार नाहीये. ओके, कारण ओपनिंगचा बॅलन्स हा ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये ऑलरेडी घेतलेला असेल. ओके, त्यानंतरचा आयटम आहे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनला विद्यार्थी मित्रांनो ऍडजस्टमेंट आहे. सबस्क्रिप्शन इन्कमला आपण घेऊया बाय सबस्क्रिप्शन. इनरला अमाउंट असेल 52,000. ओके, नेक्स्ट आयटम आहे डोनेशन आणि कंसामध्ये म्हटले जनरल. जनरल म्हणजे सर्वसाधारण स्वरूपाचं आहे. हे देखील इन्कमलाच घेऊया आपण बाय डोनेशन आणि कंसात तुम्ही जनरल असं म्हणू शकता. ओके, विद्यार्थी मित्रांनो, डोनेशन हे विशिष्ट कारणाकरता स्पेसिफिक डोनेशन असेल तर ते आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतो. ओके, जे डोनेशनची अमाउंट जे आहे ते आहे ₹17,500 आउटरला घेऊया. त्यानंतर आहे आयटम आपला टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे इन्कम आहे. इन्कम बाजूला घेऊया आपण बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इन्व्हेस्टमेंटची अमाउंट ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 10% इन्व्हेस्टमेंट म्हटलं आणि इन्व्हेस्टमेंटची अमाउंट ₹1,00,000 आहे आणि ती वर्षाच्या सुरुवातीचा आहे. याचा अर्थ 1 लाखावरती 10% दरानं ₹10,000 आपल्याला इंटरेस्ट मिळायला हवं, जे ऑलरेडी या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं इंटरेस्ट हे रिसिवेबल नाहीये किंवा आउटस्टँडिंग नाही. ₹10,000 व्याज मिळायला हवं होतं, ते आपल्याला ₹10,000 व्याज मिळालेलं आहे. त्यामुळे आपण इन्कम बाजूला ते आउटरला घेऊया बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके, नेक्स्ट आयटम आहे प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो. म्हणजे जो चॅरिटी शो ऑर्गनाइज केला होता त्यापासून काही रक्कम मिळालेली आहे. हे देखील इन्कम आहे रेव्हेन्यू स्वरूपातील. ते आपण इन्कम बाजूला घेऊया बाय प्रोसीड
प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शोची जी अमाऊंट आहे ती आहे 8530 रुपीज. ओके. रिसिप्ट साईडचे आयटम आपण ट्रान्सफर केले. यानंतर आपण पेमेंट साईडच्या आयटम्स कडे जाऊया. पेमेंट साईडचा सगळ्यात सुरुवातीचा आयटम आहे बाय मेडिसिन परचेस. ओके मित्रांनो, राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल्स याचं मेडिसिन हा कन्झ्युमेबल आयटम आहे. त्यामुळे या कन्झ्युमेबल आयटमचं आपल्याला कन्झम्पशन ड्युरिंग द इयर काय आहे ते आपल्याला पाहावं लागेल. त्यापूर्वी आपण एकदा प्रॉब्लेम मध्ये पाहून घेऊया. ओके. या ठिकाणी मेडिसिन्सच्या बाबतीत म्हटलंय स्टॉक ऑफ मेडिसिन्स ॲट द बिगिनिंग ऑफ इयर ओपनिंगचा स्टॉक हा 8000 चा आहे आणि क्लोजिंगचा स्टॉक हा 11000 चा आहे. ओके. आपण ओपनिंगचा स्टॉक 8000 आणि क्लोजिंगचा 11000. ओके, हे लक्षात ठेवूया. ओके. मेडिसिन्स हा कन्झ्युमेबल आयटम आहे. आपण एक्सपेंडिचर बाजूला घेऊया. टू मेडिसिन्स मेडिसिनचा जो ओपनिंगचा स्टॉक आहे तो आपण इनरला घेऊया. ओपनिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स जो आपण आता पाहिला होता तो आहे 8000 रुपीज. त्यामध्ये आपण पेमेंट साइडला मेडिसिन्स परचेस जे आहेत 41,000 चे ते आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू. ऍड म्हणा परचेसेस ऑफ मेडिसिन ड्युरिंग द इयर. तुम्ही फक्त परचेसेस म्हटलं तरी पुरेसं आहे. 41,000 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो, मेडिसिनचा ओपनिंग स्टॉक होता 8000 चा. ड्युरिंग द इयर 41,000 चे परचेस केले म्हणजे मेडिसिन्स हे 49,000 रुपीजचे आपल्याकडे आहेत. ओके. त्यामध्ये क्लोजिंग स्टॉक जो आहे मेडिसिनचा जो आपल्याला 11,000 दिला होता तो आपण मायनस करतो. क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स मायनस करूया. लेस क्लोजिंग स्टॉक 11,000. ओके. विद्यार्थी मित्रांनो, 49,000 मायनस 11,000 करून घेऊया. आउटरला येतील 38,000 म्हणजे मेडिसिनचं वर्षभरामध्ये झालेलं कन्झम्पशन असेल 38,000. ओके मित्रांनो, परत एकदा ते रिपीट करतोय. मेडिसिन हा कन्झ्युमेबल आयटम आहे ज्याचं ओपनिंगचा स्टॉक हा आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेला आहे 8000 रुपीज. ड्युरिंग द इयर मेडिसिन्स परचेस हे पेमेंट साइडला आपल्याला पाहायला मिळतात 41,000 चे आहेत. म्हणजे मेडिसिन्स हे आपल्याकडे 49,000 चे अवेलेबल झाल्या आणि त्याच्या म्हणून ऍट द एंड ऑफ इयर मेडिसिनचा जो क्लोजिंगचा स्टॉक आहे 11,000 चा जो शिल्लक आहे तो आपण वजा करणार. म्हणजे 49,000 मधून 11,000 वजा केल्यानंतर आपल्याला मेडिसिनचं झालेलं कन्झम्पशन पाहायला मिळेल ते असेल 38,000 चं. ओके. स्टॉक ऑफ मेडिसिन्स क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स ही आपली असेट आहे. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण मेन्शन करू. क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स. ओके. मेडिसिनचा अखेरची शिल्लक आपण पाहतोय जे आहे 11,000 रुपीज. ओके मित्रांनो, नेक्स्ट आयटम आहे जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस हे एक्सपेंडिचर बाजूला आपण घेऊया. एक्सपेन्सेस आहेत ते टू जनरल एक्सपेन्सेस आउटरला अमाऊंट घेऊया जनरल एक्सपेन्सेसची 1050 रुपीज. ओके. नेक्स्ट आयटम आहे सॅलरीज. सॅलरीज हा देखील एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर बाजूला लिहूया आपण आउटरला टू सॅलरीज. आउटरला अमाऊंट घेऊया 23,500. ओके. नेक्स्ट आयटम आहे स्टेशनरी. स्टेशनरी हा देखील खर्च आहे, एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेंडिचर बाजूला आपण घेऊया टू स्टेशनरी. आउटरला अमाऊंट घेऊया 2,000 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे बाय एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो. चॅरिटी शो वरील एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेंडिचर बाजूला घेऊया आपण टू एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो. चॅरिटी शो वरील एक्सपेन्सेस हा खर्च आहे. एक्सपेंडिचर बाजूला आपण मेन्शन करतोय तो. आउटरला अमाऊंट घेऊया 550. नेक्स्ट आयटम आहे सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस. हा खर्च आहे. एक्सपेंडिचर बाजूलाच येईल टू सर्जरी अँड डिस्पेन्सरी
एक्सपेन्सेस आहेत. आउटरला अमाऊंट घेऊया 4200 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे इक्विपमेंट्स. विद्यार्थी मित्रांनो, इक्विपमेंट्स ही असेट आहे. इक्विपमेंट्स आर परचेस ड्युरिंग द इयर. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये इक्विपमेंटच्या बाबतीत आपल्याला ओपनिंगचा स्टॉक दिलेला आहे. पाहूया सर्वप्रथम आपण तो काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स 15,000 म्हणजे 1 एप्रिल 2019 ला इक्विपमेंटची व्हॅल्यू आपल्याला ओपनिंगची दिसते 15,000. ती आपण घेऊया सर्वप्रथम. ओके, इक्विपमेंट्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेऊया. इक्विपमेंट्स ज्याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स जो आपल्याकडं ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, जो आहे 15,000 चा. आणि पेमेंट साइडला आपण आता जे पाहिलं बाय इक्विपमेंट्स विच आर परचेस ड्युरिंग द इयर, आपण ते ऍड करतो. त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स ऍडिशनल परचेस केलेत, परचेसेस आहेत त्या 10,000. विद्यार्थी मित्रांनो, वर्षाच्या सुरुवातीला इक्विपमेंटची अमाऊंट आपल्याकडे ओपनिंगची होती 15,000. ड्युरिंग द इयर आपण 10,000 चे इक्विपमेंट्स परचेस केले, म्हणजे आपल्याकडे इक्विपमेंटची असणारी व्हॅल्यू हे 25,000 चे आहे, जे आपण इनरलाच घेऊ, ज्याच्यावरती आपल्याला ऍडजस्टमेंट कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके, नेक्स्ट आयटम आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा. पेमेंट साइडचा क्लोजिंगचे दोन बॅलन्स आहेत, ज्याच्यामध्ये कॅश इन हँड आहे आणि कॅश ॲट बँक आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकचा क्लोजिंगचा बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतो. ओके, घेऊया असेट साइडला कॅश इन हँड आउटरला 960 रुपीज आणि कॅश ॲट बँकचा आउटरला घेऊया दोन्ही बॅलन्स 13,000. ओके, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केलेले आहेत सर्व. यानंतर आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशनच्या भागाकडे एकदा पाहूया. ऍडिशनल. ओके, विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये पाहूया आपण. प्रॉब्लेमच्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या खाली आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये दोन सुरुवातीचे आयटम पाहूया. फर्स्ट, सबस्क्रिप्शन ड्यू. विद्यार्थी मित्रांनो, ड्यू म्हणजे आउटस्टँडिंग. ओके, 1 एप्रिल 2010 वर्षाच्या सुरुवातीला 310 रुपीचे आउटस्टँडिंग आहेत. याचा अर्थ हे वर्षभरामध्ये मिळालेले असतील आणि या सबस्क्रिप्शन मध्ये ते इन्क्लूड असतील. त्यामुळे आपण वर्षाच्या सुरुवातीचे जे ड्यू आहेत, आउटस्टँडिंग आहेत, आपण ते मायनस करू. आणि करंट इयरचे जे आहेत 31 मार्च 2020 वर्षाच्या अखेरला जे आउटस्टँडिंग आहेत ते आपण ऍड करू. ओके, याचे इफेक्ट आपण देऊया. ऍड आउटस्टँडिंग फॉर CY म्हणजे करंट इयर. करंट इयरची आउटस्टँडिंग असणारी सबस्क्रिप्शन आपण काय करतो, ऍड करतो. ओके, 350 रुपीज. ओके, आणि मित्रांनो, 310 रुपीज जे आउटस्टँडिंग आहेत वर्षाच्या सुरुवातीला, हे आपल्याला या वर्षभरामध्ये मिळालेले आहेत असं आपण गृहीत धरतो. त्यामुळे आपण ते काय करतो, लेस आउटस्टँडिंग फॉर LY, मागील वर्षाचे. LY म्हणजे प्रिव्हियस इयरचे. ओके, प्रिव्हियस इयरचे जे आउटस्टँडिंग असतात ते आपण या ठिकाणी मायनस करतो, कारण आपण 310 रुपीज जे प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग होते हे आपल्याला या वर्षभरामध्ये मिळालेले आहेत असं आपण या ठिकाणी अजून करत असतो, गृहीत धरत असतो. ओके, या ठिकाणी पुन्हा सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये म्हटलंय सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, म्हणजे ऍडव्हान्स मध्ये मिळाले आहेत 600 रुपीज. ओके, 1 एप्रिल 2019 म्हणजे ऍट द बिगिनिंग ऑफ इयर, मागील वर्षामध्ये प्रिव्हियस इयर मध्ये जे ऍडव्हान्स मध्ये मिळाले असतात हे करंट इयर साठी असतात आणि ते आपण ऍड करत असतो. आणि 31 मार्च 2020 म्हणजे करंट इयरच्या शेवटी जे ऍडव्हान्स मध्ये आहेत ते आपण नेक्स्ट इयर साठी देत असतो. ओके, त्याचे इफेक्ट आपण देऊया. करंट. ओके, सबस्क्रिप्शन विच इज रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर फॉर करंट इयर, आपण ती काय करत असतो, ऍड सबस्क्रिप्शन इन ऍडव्हान्स इन लास्ट इयर फॉर करंट इयर.
सबस्क्रिप्शन इन ऍडव्हान्स इन लास्ट इयर म्हणजे मागील वर्षामध्ये जे ऍडव्हान्स मध्ये मिळाले आहे जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 600 रुपीज ते आपण काय करत असतो प्लस करत असतो. ओके मित्रांनो, मागील वर्षामध्ये जे ऍडव्हान्स मध्ये मिळाले आहे 600 रुपीज आपण ती ऍड करतो. विद्यार्थी मित्रांनो, याचा दुसरा इफेक्ट येणार नाही आणि जे 310 रुपीज देखील आपण मायनस केले लास्ट इयरचे याचा देखील दुसरा इफेक्ट येणार नाही, कारण लास्ट इयर मधल्या जे ऍडजस्टमेंट्स आहेत याचा केवळ एकच इफेक्ट असतो. परंतु या ठिकाणी करंट इयरचे जे आपण आउटस्टँडिंग ऍड करती याचा दुसरा इफेक्ट मात्र बॅलन्स शीटच्या असेट साइडला असेल. आपण तो देऊया. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरची जी आउटस्टँडिंग होती 350 याचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला दिलेला आहे. ओके, आणि जी सबस्क्रिप्शन इन ऍडव्हान्स 150 रुपीज होती ही होती नेक्स्ट इयर साठी, ते आपण देखील मायनस करतो. लेस सबस्क्रिप्शन इन ऍडव्हान्स फॉर NY. NY म्हणजे काय? नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षासाठी जी ऍडव्हान्स मध्ये मिळाले आहे 150 आपण ती मायनस करून घेतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सबस्क्रिप्शनचा आयटम एकदा आपण परत पाहूया. सबस्क्रिप्शन आपल्याला दिली होती 52,000 रुपीज. या 52,000 मध्ये आपण 350 जी करंट इयरची आउटस्टँडिंग होती ते आपण ऍड करतो आणि करंट इयरच्या आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहितो. ओके, अँड सेकंड जी ऍडव्हान्स मध्ये मिळाली प्रिव्हियस इयर मध्ये अगोदरच्या वर्षामध्ये लास्ट इयर मध्ये 600 रुपीची सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स इन लास्ट इयर ऑर प्रिव्हियस इयर विच इज फॉर करंट इयर म्हणून ते आपण ऍड करत असतो. ओके, 52,000 प्लस 350 आउटस्टँडिंग प्लस ऍडव्हान्स विच इज रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर 600 टोटल 52,950 आपण इनरला घेऊया. ओके, त्यामधून आपण लेस आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर मागील वर्षी जी आउटस्टँडिंग होती ती आपण या वर्षभरामध्ये मिळाली असं गृहीत धरतो, ते आपण मायनस करतो आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर 150 हे देखील आपण मायनस करतो. याचा दुसरा इफेक्ट विद्यार्थी मित्रांनो, जी सबस्क्रिप्शन नेक्स्ट इयर साठी आपल्याला ऍडव्हान्स मध्ये मिळते तिचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला देतो. ओके, सबस्क्रिप्शन इन ऍडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर आणि जी अमाउंट होती ती आहे 150 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सबस्क्रिप्शनच्या आउटरला आपण अमाउंट घेऊया. या ठिकाणी 52,950 ज्याच्यामध्ये आपण करंट इयरची आउटस्टँडिंग आणि जी प्रिव्हियस इयर मध्ये आपल्याला ऍडव्हान्स मध्ये मिळाल्याची ती प्लस केली. यामधून आपण आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर म्हणजे लास्ट इयरची आहे ती मायनस करू आणि नेक्स्ट इयरची जी आहे ती देखील मायनस करून सबस्क्रिप्शनची अमाउंट आपण आउटरला घेऊया. ओके, आउटरला अमाउंट येईल 52,490 रुपीज. ओके, सबस्क्रिप्शन एंड आपण सर्वांनी काळजीपूर्वक पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मधला थर्ड पार्ट जो होता स्टॉक ऑफ मेडिसिन्स, ज्याचा ओपनिंगचा स्टॉक 8,000 होता, क्लोजिंग स्टॉक 11,000 होता आणि ड्युरिंग द इयर मेडिसिन्स परचेस केलेल्या 41,000 ज्या होत्या त्याचा इफेक्ट आपण ऑलरेडी दिलेला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा रिपीट करतोय. मेडिसिन्स आपल्याकडे होत्या. मेडिसिन हा कन्झ्युमेबल आयटम आहे ज्याचा ओपनिंग स्टॉक 8,000 होता, ज्याच्यामध्ये आपण ऍड परचेसेस ड्युरिंग द इयर 41,000 केले, यांची टोटल 49,000 आली. त्यामधून क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन जो होता 11,000चा मायनस केला आणि आपल्याला मेडिसिनचं कन्झम्पशन मिळालं 38,000 आणि याचा क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिनचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला या ठिकाणी दिलेला आहे 11,000. ओके, पुन्हा एकदा आपण आपल्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे पाहून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन क्रमांक 4 मध्ये म्हटलंय इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स 15,000 म्हणजे ऍट द बिगिनिंग ऑफ इयर इक्विपमेंटची जी इस्टिमेटेड व्हॅल्यू होती इक्विपमेंटची असेट आहे याची ओपनिंगची व्हॅल्यू ही 15,000 होती आणि ड्युरिंग द इयर इक्विपमेंट्स 10,000च्या आपण परचेस केलेल्या आहेत. याच्यावरती देखील एक ऍडजस्टमेंट मित्रांनो सांगितलेलं आहे आणखी, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन इक्विपमेंट्स ₹1,900 म्हणजे आपल्याला याच्यावरती 1900 रुपयांचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आपण इक्विपमेंट्सच्या भागाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, इक्विपमेंटच्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण घेतले होते ओपनिंग बॅलन्स 15,000 प्लस 10,000 आपण केलेले होते
आणि टोटल इक्विपमेंटची अमाऊंट आपल्याला या ठिकाणी मिळाली 25,000. ओके, यावरती आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. जे डेप्रिशिएशन आपल्याला अमाऊंट दिलेली आहे 1900 रुपीज. ओके, डेप्रिशिएशन आपण काय करतो, डेप्रिशिएशन हे मायनस करतो. ओके, लेस करूया, लेस डेप्रिशिएशन 1900, 25,000 minus 1900 आउटवर 23,100. ओके, विद्यार्थी मित्रांनो, डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट हा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला देत असतो, कारण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे जस्ट लाईक अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, दुसरा इफेक्ट देऊया आपण एक्सपेंडिचर बाजूला. विद्यार्थी मित्रांनो, डेप्रिशिएशन ऑन इक्विपमेंटचा दुसरा इफेक्ट आपण देऊया एक्सपेंडिचर बाजूला. टू डेप्रिशिएशन ऑन इक्विपमेंट्स, डेप्रिशिएशनची अमाऊंट आहे जी आहे 1900, तीच आपण आउटरला घेणार आहोत डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलेलं. ओके, विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन परत एकदा बघूया आपण. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याकडं फिफ्थ बिल्डिंगची अमाऊंट आहे 40,000. बिल्डिंग ही असेट आहे, आपण असेट साइडला लिहूया. बिल्डिंग ओपनिंगची बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 40,000. आपण इनरला घेतोय कारण त्यावरती आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशनचा जो चार्ट आहे त्याच्या खाली आपल्याला डेप्रिशिएशन बिल्डिंग वरती कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, जे आहे 1500. ते आपण करून घेऊया, लेस करूया. डेप्रिशिएशन हे काय करतात, लेस करतात. 40,000 मायनस 1500 आउटर येतील 38,500. विद्यार्थी मित्रांनो, डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंगचा दुसरा इफेक्ट हा एक्सपेंडिचर बाजूला असेल. टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग आउटरला अमाऊंट येईल 1500. ओके, त्यानंतर सिक्स्थ ऍडिशनल इन्फॉर्मेशन क्रमांक याच्यामध्ये सांगितले कॅपिटल फंड. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल फंड हे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतो. कॅपिटल फंड इनरला अमाऊंट येईल कॅपिटल फंडची 1,70,940 रुपीज. ओके, देन नेक्स्ट सेव्हन्थ नंबरचा आयटम सांगितलाय 10% इन्व्हेस्टमेंट. ओके, 10% इन्व्हेस्टमेंट ही काय आहे, असेट आहे. असेट साइडला आपण घेऊया 10%, सॉरी 10% इन्व्हेस्टमेंट आउटरला अमाऊंट घेऊया 1 लाख रुपीज. ओके, विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरच्या दोन ऍडजस्टमेंट ज्या होत्या, प्रोव्हाइड ऑन डेप्रिशिएशन ऑन इक्विपमेंट्स रुपीज 1,900 अँड ऑन बिल्डिंग रुपीज 1,500 हे आपण केलेले आहेत. ओके, यानंतर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं क्लोजिंग करायला घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, इन्कम साइडची आपण टोटल करून घेऊया. सर्वप्रथम इन्कम साइडची टोटल केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ती आहे 88,520. एक्सपेंडिचर साइडची देखील टोटल करून घेऊया, जी टोटल केल्यानंतर ती येईल 72,700. म्हणजे या ठिकाणी इन्कम साइडची टोटल ही जास्त आहे. जी टोटल जास्त असते ते आपण दोन्ही बाजूला लिहितो 88,520 रुपीज. ओके, त्यामधून आपण एक्सपेंडिचर बाजू मायनस करू. मायनस केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला आपण म्हणतो टू सरप्लस. सरप्लस हा काय असतो, सरप्लस इज एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस. ओके, म्हणजे इन्कम हा एक्सपेंडिचर पेक्षा जास्त असणं तेव्हा जे उत्तर येतं त्याला आपण म्हणतो सरप्लस. आणि सरप्लसची अमाऊंट असेल 15,820. आपण काय केलं, इन्कमची टोटल होती 88,520, त्यामधून एक्सपेंडिचर 72,700 मायनस केले. जे उत्तर आलं त्याला आपण म्हटलं सरप्लस. सरप्लस काय करतो आपण, सरप्लस एक कॅपिटल फंड मध्ये प्लस करतो, ऍड करतो, ऍड सरप्लस. ओके, आहे 15,820. कॅपिटल फंडची अमाऊंट होती 1,70,940. त्याच्यामध्ये आपण सरप्लस प्लस केला 15,820 प्लस केल्यानंतर आपली अमाऊंट येईल ती बघूया आपण किती येते. आउटरला अमाऊंट घेऊया आपण कॅपिटल फंडची, ज्याच्यामध्ये सरप्लस आपण प्लस केलेला आहे 1,86,760.
ओके विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची आणि असेट साईडची टोटल करून घेऊया. ओके बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल आपण केल्यानंतर ती येते 1,86,910 रुपीज आणि सेम अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडची देखील पाहायला मिळेल 1,86,910 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 6 कंप्लीट झालेला असेल. ओके थँक्यू.